सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी श्रीलेश टिपरे नेहमी म्हणत असतात ना की बाबा सारखे लेक्चर देतात, करून करून करतील काय, लेक्चर देतील आज मुद्दाम तुला बाहेर आणलाय 4 गोष्टी सांगायला. लेक्चर नाही, उद्या तुझ्या इंटरव्ह्यूची तयारी झाली ना व्यवस्थित? ह आणि एक काम करा, क्रिकेट बद्दल एक अक्षरही काढू नका तोंडातून. हा बाबा मी अरे काय, तेंडुलकर एवढा मोठा तरी पण कुठेतरी जॉब करतो ना तो. बाबा पण तो खेळाडू म्हणून आधी हे होता, त्यानंतर मग नाही, बरोबर आहे, पण त्याला मी क्रिकेट खेळतो असं कोणाला ओरडून सांगावं लागलं नाही, जगजाहीर होतं ते. काय आता मला सांग, तू क्रिकेट खेळतोस हे आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये कोणाला माहिती आहे का? आहे माहिती, विचारा ना तुम्ही. बरोबर, काचा फोडल्या असतील त्यांच्या. बरं ते जाऊ दे, विषय संपला. तू तुझ्या नोकरीचं जरा मनावर घे. एकदा तू व्यवस्थित मार्गी लागलास ना म्हणजे जरा बरं असतं रे. हा, ऑल द बेस्ट, नीट तयारी कर. हा चल. बाबा तुमचा टाय हवा. ओ, उद्या इंटरव्ह्यू साठी? हो. करेक्ट. एक काम कर, बरोबर टाय लावून जायला पाहिजे, टिप टॉप व्यवस्थित. मी तो नवीन हा आणला होता ना सिल्कचा, असा ब्राऊन कलरचा आहे बघ. माहिती. हा, तो घेऊन जा. हा, चालेल. टाय बांधता येतो ना का नाही? येतो ना, बांधता येतो मला. हा. कॉलेजमध्ये सगळ्यांना मीच बांधायचो ना. राईट. हा. टाय बांधून जा, असं मस्त दिसला पाहिजे, स्मार्ट. हा, हो. आणि नीट उत्तर दे, नोकरी जरा होऊन जाऊ दे. काय याव, ऑल द बेस्ट. थँक्यू. वाह, क्या बात आहे. का काय झालं? कॅप्टन बदलला की थर्ड अंपायर? काय ऐकलं मी, क्या बात है. छान झालाय ना चहा? मी चहात मसाला घातलाय, चहात? चहाचाच मसाला. तरीच म्हटलं मगापासून काढा प्यायल्यासारखं काय वाटतंय? पुरे हा, एवढं काही बोलायला नकोय. मग अरे वा कशाला म्हणत होतात? अगं, साहित्याची बदलती दिशा यावर परिसंवाद आणि पुस्तक प्रदर्शन आहे. हा, मोठे मोठे साहित्यिक येणार आहेत. झकास योग आहे, आज जायलाच पाहिजे. कुठे आहे? अगं वाशीला. मग ऑफिस? दांडी, कॅज्युअल लिव्ह भरपूर शिल्लक आहेत माझ्या. अहो पण मग आबांकडे? म्हणजे अगं, तू कुठे चाललेस? अहो असं काय करताय? आता रात्री एवढं रामायण नाही का सांगितलं मी? पुन्हा पुन्हा काय तेच विचारताय तुम्ही? रामाची सीता कोण? हे हा आबांचा डायलॉग आहे. तू घाबरे जरा. आणि तुला इंटरव्ह्यूला जायचं नाहीये? हो. बाप रे, मरतोय आज मी. निघालो. हे सांभाळून जा रे बाबा. हा, या पोराला कधी आपल्या जबाबदाऱ्या कळणार आहेत कुणास ठाऊक. कळेल हो, लहान आहे अजून. तोपर्यंत म्हातारे होऊन जाऊ आपण. आणि तू त्याची बाजू घेत जा, म्हणजे सुधारेल तू लवकर. काय बाजू घेतली मी? हा, काय बाजू घेतली? हाच प्रश्न मला विचारण्याच्या ऐवजी जरा स्वतःला विचार. बरं विचारते, पण आता मला वेळ नाहीये, नंतर विचारते. मला निघायला पाहिजे. निघालीस? कुठे निघालीस? पुन्हा ते आता मी पमाकडे नाही का जाते बोरिवलीला. बोरिवलीला? अगं पण उद्या गेलं तर नाही का चालणार? उद्या जा ना. उद्या कशी जाऊ? ती मेधा आली आहे पमाकडे, ती उद्या दुपारी जायची नाशिकला. उद्या दुपारी जाणार आहे ना, मग उद्या सकाळी जा बोरिवलीला. हे पहा, मी भेटायला नाही जाते वे. मग मेधा आहे ना, ती मला बिस्किट आणि केकच्या रेसिपी शिकवणार आहे आज दिवसभर. हे आमचं फार आधीपासून ठरलेलं आहे बरं का.
अगं पण मला त्या साहित्यिक जत्रेला जायचंय, शिरा इंटरव्ह्यूला गेलाय, शलाका कॉलेजमध्ये गेलाय, आता तू बोरिवलीला गेलीस तर मग आबांकडे कोण बघणार आहे? मी विचार केलाय हो तसा. आबा फार तर 3-4 तास एकटे राहतील आणि शलाका येतेच आहे ना 4 वाजेपर्यंत. मी विचारू का आबांना? हा विचारू का? विचारू? नाही गं, काय इमर्जन्सी झाली, मला ते आबांना एकटं ठेवणं काय बरोबर वाटत नाही. अजय शेखर, नाही मी काय म्हणतो तू जाऊ दे तिला. हा माझा काही प्रॉब्लेम नाहीये. ही शलाका येईलच आता 4 वाजेपर्यंत. हा तुम्ही दोघंही जा. हा जा. आता आबांनी सांगितलंय जाऊ ना मी. आबा काय हवंय? मला टॉवेल हवा होता. टॉवेल माझी हो मी ठेवलंय ना बाथरूम ठेवलंय. तिकडे बाथरूम ठेवलंय आबा. मग जाऊ ना मी. हा जा तू. बरं मग तुम्ही निघताय का? आपण एकत्रच बाहेर पडायचंय का? मग मी आज कुठेही जाणार नाही, मी घरातच थांबणार आहे. अगं बाई का ते? आराम करणार आहे मी आज, बस. मग मी जाऊ ना? हा तू जा, तू जा. अहो तुम्ही रागवून नाही ना बोलत आहे? हा खरंच सांगताय ना? मनापासून सांगताय ना? हा जा तू. बरं निघते मी. मला पटापटा कामं आवरायला पाहिजे. अरे शेखर, तू जाणार होतास ना ते साहित्य संमेलन का कुठे ते गेला नाही? हा आबा तेवढं कुठलं नशीब आहे आमचं. जाऊ द्या. गेल्या 4-5 वर्षात कसाचा संपर्क सुद्धा राहिलेला नाही. तेच ऑफिस, तीच ट्रेन. विंदाने लिहिलंय ना, तेच ते किती छान लिहिलंय हो विंदाने. हो विंदाच कशाला, श्रीनाथ, श्रीपू, शन्ना, पूनम. आत्रेने सुद्धा दिले. आत्रे, विश्व खांडेकर, नाते फडके घेऊन ठेवले. असं वाटायचं आबा आपणही काहीतरी घ्यावं त्यांच्यासारखं. राहीलच ते. अरे राहील कशाला शेखर? हा तुझं अजून आयुष्य पडलेलं आहे आणि नोकरी करून लिहिता येत नाही तुला कोणी सांगितलं? अरे मराठीतले बरेच लेखक नोकरी करता करता ऑफिसमध्ये बसून लिहितात. ऑफिसची स्टेशनरी वापरून. मला विचार तुमचा तुला तू अजून सुद्धा आता सुद्धा तू लिहू शकतोस. हा अहो कसा आबा, साहित्याशी काही संपर्क नको, साहित्यिकांचा सहवास नको. आज चांगली नशिबानी संधी आली होती. अरे मग ते संपर्क सहवास करायला जायचं ना साहित्य संमेलनाला. मग हा अहो कसा जाणार आबा? का तुम्हाला इथे एकट्याला टाकून तुमच्या वेळच्या वेळी जेवणाच्या. जाऊ द्या, जाऊ द्या. कालाय तस्मै नमः. म्हातारपण काल, आज आणि उद्या. म्हातारपण हे अनेकदा असह्य वाटू लागतं जेव्हा घरातल्या इतर सदस्यांना तुम्ही अडगळ वाटू लागता. तेव्हा किंवा जेव्हा तुमच्या मनात अशी भावना निर्माण होते तेव्हा उठा. आपण म्हातारे आहोत ही भावना झटकून टाका. घरातल्या इतर सदस्यांना त्यांच्या कामात मदत करा. घरातल्या कामांना हातभार लावा. जेणेकरून तुम्ही अडगळ नसून घरातली एक महत्त्वाची व्यक्ती आहात हे तुम्ही पटवून देऊ शकता. आबा आबा काय झालं? काय हवंय का तुम्हाला? नाही मी जरा धडकलो. मी स्वयंपाकघरात पाणी प्यायला चालू काहीतरी पडलं इथे. नाही नाही ते बघतो मी. तुम्ही काय करू नका, तुम्ही काही करू नका, मी बघतो. आबा आबा आणि सावकाश जा. तिथे सगळा पसारा पडलाय. श्यामाला आल्यानंतर आवरेल. हा नीट जा, नीट जा. मी करतो. सावकाश.
आबा 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 काय 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 लागलं बिगलं नाही ना कुठे काय झालं काय काय विशेष नाही काय झालं पाणी प्यायला आलो होतो हा, मग तर मी जरा म्हटलं मदत करूया स्वयंपाकघरात काहीतरी आणि पण पाणी प्यायला ही डिश कशी फुटली तुला सांगतो सगळं मी अंडी धुवत होतो ना अंडी अंडी धुतलीत अंडी धुतली हे बघ काय झालं हे आतलं बलक सगळं पडलं खाली हे कवच धुतलेलं आहे बघ हे धुतलं आणि बघ हे पण स्वच्छ आहे हा कवच ते अहो ती काय सालासकट खायचे का हे काय स्वच्छ सगळं घरात स्वच्छ असलेलं बरं आणि नारळ सुद्धा मग धुतला नारळही धुतला बाहेर नारळ धुतला त्याच्यानंतर मग मी म्हटलं प्लेट धुया तर प्लेट धुता धुता काय झालं ते काचेची प्लेट हातातनं माझ्या सटकली ते हल्लीकडचे तुमचे साबण फार बुळबुळीत असतात ना आमच्या काळी असे नव्हते बळे म्हणजे हल्ली ते वायरटपणा करून ते कोणीतरी ते बुळबुळी साबण केलेले आहेत तर मी ते हातावर सटक गेले खाली पडली आहे माझ्या हातात तर काचचे पाय लागेल काचे तुकडे गोळा करतो नको नको आबा तुम्ही काही करू नका आबा मी तुम्हाला सांगतो तुम्ही स्वस्त जाऊन पडा ना पण हे पोळपाट लाटणं धुवायचं होतं अहो नाही ते मी करतो सगळं करतो तुम्ही काही काळजी करू नका आबा आणि श्यामला येईल आता तुम्ही सावकाश सावकाश आबा काय ग शाला का कुठे आहे आबा काय करताय तुला या अंड्याचं मी काहीतरी पदार्थ करू तुला ऑमलेट पाहिजे फ्राईड एग पाहिजे बॉइल्ड पाहिजे बुर्जी पाहिजे पोस्ट पाहिजे का स्टॅम्बल्ड पाहिजे काय? हे अंड्याचं काय तुला काय करून देऊ सांग तुला जेवणार आहेस का तू नको आबा मला भूक नाहीये तुम्ही जेवलात हो मी जेवलो तू तू जेवणार आहेस ना तुला काय करून देतो नको आबा खूप पोट भरलंय आज मी आणि प्रीतीने वैशालीकडनं ट्रीट उकळली ना ट्रीट उकळली म्हणजे काय म्हणजे ते पाणीपुरी दहीपुरी खूप खाल्लं आम्ही असं का हा हा नाही पण तू जेवणार नाहीस आता नाही मी नाही जेवणार बरं मग ठीक आहे मग ते द्या इकडे तुम्ही जाऊन शांतपणे खोलीत पडा तुमच्या नाही सांगतो ना काय थांबायला नाही आहे ना तर मी त्याला मदत करतो का हा अहो तुझी आबा काळजी- अजिबात नको काळजी घेतो तुझी तुम्ही जा हो तुम्ही पडा तुम्हाला काय हवं असेल मी देते ना तुम्ही जा मी तुला वाढतो ना नको नको जा तुम्ही मी अंड्याचं- हो हो मी घेते तुम्ही जा हा सगळे आवरून ठेवतो म्हणजे शेखरलाही झाला बरं वाटेल हा मला काहीतरी उपयोग व्हायला हवा घरी सगळं पसारा करून ठेवलाय ते नोट्स वाचतो हा पसारा करून ठेवलेला आहे ते सगळं आवरून ठेवा हा काहीतरी लिहित होता मला पटकन मिळेल हाताशी काय उपयोग नाही धूळ आहे एवढं वापरतो तेव्हा आवडून ठेवतो पटपट आश्चर्य वाटतं कोणी हा म्हणलं असतं काहीतरी उपयोग नको व्हायला तुमचा आयता बसून खातो असं नको वाटायला विरोध करायला पाहिजे कोणी अरे इथले कागद चला का हे चला का काय बाबा काय वैताग आहे काय झालं मी माझे सगळे तिथे कागद ठेवले होते ते तुला कोणी सांगितलं त्याला हात लावायला पण मला काहीच माहिती नाहीये काय झालं काय शक ओळखतो कशा तू अहो नाही आबा मी तिकडे तिकडे कागद माझे व्यवस्थित लावून ठेवलेले हिनी हा नाही तिने नाही काय केलं मीच ते सगळे एकत्र सगळे जमवले आणि एकत्र व्यवस्थित तिथे ठेवलेले आहेत म्हणजे हाताशी पटकन लागले असतात कर्म माझं अहो आबा मी ते सगळे विषयाप्रमाणे असे व्यवस्थित सॉर्ट आउट करून ठेवलेले आता डबल काम झालं ना मला मला माहिती नाही तू व्यवस्थित शॉर्ट आउट असे काय केलेले मला वाटलं तू सगळे एकत्र करायचं म्हणून तू काम तुझं हे करायला मी बाबा
मी जरा पटकन जाऊन येते हं. आता तू कुठे जाऊन येतेस? आत्ताच आलीस ना घरात. हो पण ती संपदा आहे ना, तिला उद्या फोटो सेशन करायचंय, त्यासाठी तिला माझ्या ओढण्या हव्यात, त्या देऊन येते पटकन. बरं ठीक आहे, पण लवकर घरात परत या. हो लगेच येते. आबा हे बघा, एवढी सगळी पुस्तकं आहेत, ह्याच्यामध्ये प्रत्येक विषयाप्रमाणे मी तिथे असे सगळे जण sorting करतो. एवढं सगळं मी परत उपसून काढू मी करतो. काय? मी आता ओढण्या ठेवल्या त्या बेडवर, त्या बघितल्या. आबा तुम्ही काय ते ओढण्या माझ्या. ओढण्या बेडवर काहीतरी होतं लांब लचक असं हो दुपट्टा. तर त्याचे मी सगळं काय केलं, एकत्र केलं आणि सगळं ते व्यवस्थित ठेवलेलं आहे कपाटात फोल्ड करून. आणि नेल पेंट्स होती त्याबरोबर. नेल पेंट्स का मी बघितलेली नाही, पण नेल पॉलिशच्या छोट्या छोट्या बाटल्या होत्या अशा वेगवेगळ्या रंगाच्या, ते मी व्यवस्थित घट्ट झाकण करून इथे ड्रॉवरमध्ये ठेवलेलं आहे सगळं. कशाला हो आबा, आता मला सगळं ते परत शी बाबा. आबा अहो कशालाही नसते उद्योग करताय तुम्ही. तुम्ही बसा ना शांतपणे. नाही तर तुम्ही एक करा, तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन निवांतपणे झोप करा. इथे ते उद्योग वाढून ठेवू नका बस. रमा, बघा, तुम्हाला म्हणाले होते माझी किंमत तुम्हाला आत्ता कळणार नाही म्हणून. मी गेल्यानंतर कुणी बघणार नाही ना, तेव्हाच कळेल. तू काहीतरी बडबडतेस. अगदी सोन्यासारखा परिवार आहे. सगळेजण माझी काळजी घेतात. हा पाहते हो मी. काय ते आजचं ना, आजचं खरं म्हणजे माझंच चुकलं. ते रेडिओवरचं भाषण ऐकल्यापासून मदत करायचं खूप माझ्या डोक्यात शिरलं आणि त्यामुळे असा सगळा सावळा गोंधळ झाला. हो, मी असताना इकडची गाडी तिकडे केली नाहीत. अगं तू गेलीस तेव्हा तरुण होतो मी. ते रेडिओवर म्हातारपणाबद्दल बोलत होते. अहो पण या वयात अशी सुनबाई तुम्हाला टाकून बाहेर गेली. तो शेखर तुम्हाला म्हणतोय नसता उद्योग वाढवू नका म्हणून. खरंच त्यांना तुम्ही अडगळ वाटू लागलाय. तुमची अडचण होती त्यांना. तुम्हाला घरात एकटं राहावं लागेल म्हणून नाईलाजाने कोणीतरी थांबतंय तुमच्या बरोबर. जसं शेखरला थांबावं लागलं. साहित्यिक जत्रेत जाता आलं नाही, त्याचा राग काढतोय तो. नाही, तसं त्याचं चुकलं नाही. या वयात असं व्हायचं. त्यांच्या वर्तमानात आणि भविष्यात तुमच्या भूतकाळाची अडचण व्हायचीच. तू बरोबर बोललीस. मीच चुकलो. रमा, खरं म्हणजे आता तुझी किंमत जाणवते मला. अहो किती वेळा तुम्हाला सांगितलं मफलरला नाक पुसू नका म्हणून. आबा, आजचा इंटरव्ह्यू मी कालच्यापेक्षा. आबा झोपलात काय? काय रे शिर्या, काय? आबा काय झालं? बरं वाटत नाहीये का आबा? एवढ्या लवकर झोपलात ते? नाही रे, सहज पडलोय. हा बरं, सहज पडलो. कान टोपी घाला आबा. नको तुम्हाला नको. रात्री मग थंडी लागते, अरे नको मला. सर्दी होते तुम्हाला. ऐका माझं, कान टोपी घाला. नाही नको नको. उठा, अरे नको. हे घ्या. नकोय मला आता. अरे काय चाललंय तुझं? उठा. अरे नाकटोपी नाही ती. हो मी घालतो, तुम्ही उठा आधी. अरे नाक चेंबट. थोडं थोडं डोकं वर करा. नको लोक नको वळकून. काय चाललंय? थांबा मी आलो. असू दे. हा? काय रे? हा. कुठे झालंस?
हे आबांना पाय मोजे. अरे त्यांचा आत्ताच डोळा लागला, कशाला डिस्टर्ब करतोस त्यांना? बाबा त्यांना थंडी वाजते, मग सर्दी होते ना. बरं, ठीक आहे जा. हा कोण पाय ओढतोय रे? मी आहे आबा. तू काय करतोय? नख कापतोय? नाही हो आबा, काय टोपी घालतोय? काय करतोय? पाय मोजेत. मला थंडी वाजते ना. अरे नाही रे, कशाला वगैरे? हो घ्या हो. नको रे शिर्या. मग सर्दी होते तुम्हाला. नाही नको नको हे काय करतो? झालं 1 मिनिट, हलू नका. बस एक पुरे. एक काय? काय? थांबा, अरे, थांबा. कशाला रे? बरं राहू झालं. आता बूट नको हा, मोजे बस पुरे. नाही हो, बूट बस. काय आबा तुम्ही पण. पुरे घंटारांग, आता झोपा. थँक्यू रे बाबा मला. थँक्यू. आबा काय करता, झोपताय? पडलोय हा. आबा एवढ्यात झोपू नका ना, मी तुम्हाला गंमत सांगायला आली आहे. नको बाळा, काय झालं, माझे पाय प्रचंड दुखतात ना, म्हणून जरा पडलोय. मग मी चेपून देते ना. नको अगं नको. बाबा झोपू नका ना, मी गंमत सांगायला आले तुम्हाला. अगं नको, तो त्रास शाळा का? तू त्याला झोपू देणार आहेस का त्रास देणार आहेस? काय झालं आबा, का झोपलेत? अरे आबा, काय झालं आबा? जेवलात का तुम्ही? नाही माहित नाही मला जेवलं. अहो काय, एक दिवस मी जरा बाहेर गेले तर काय हाल केले आबांचे तुम्ही? अगं नाही, त्यांचा जरा डोळा लागला होता, आम्ही फक्त. आबा हा? जेवायचं ना? आपण सगळे एकत्र जेवूया. हा, चला बरं, उठा जेवून घेऊया. चला मी पानं घेते. ए चल गजरा, ताटं वाटा घे. हा अगं हे या. इतकं हो करते, चला. आबा लवकर या, पटकन. आबा, होय हाल. रमा तू चूक, मी बरोबर. सोयम तोयम तदनुम तुम तादानी. सोयम तोयम तदनुम तुम तादानी.